आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. अमेरिकेनं आता भारताला आणखी एक मोठा धक्का दिलाय. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून याची घोषणा केलेली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. तसंच भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत देखील ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चीननंतर भारत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा आधार घेत ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतलाय. आता भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर 1 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावण्यात आलेला आहे. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे. दरम्यान 25% टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आपण ते जाणून घेऊयात. अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू महाग होतील आणि अमेरिकेत भारतीय वस्तूंची मागणी घटेल आणि वस्तूंची मागणी घटणार आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्याचा मोठा फटका बसेल आणि त्याचाच एकंदरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल. दरम्यान भारतावर लादलेल्या 25% टॅरिफबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेत आपण ते देखील पाहूयात. आमचा भारतासोबत व्यापारामध्ये बराच तोटा आहे. भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी कायमच आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावलाय. त्यांचे नॉन टॅरिफ नियम खूपच कठोर आणि अप्रिय आहेत. रशियानं युक्रेनसोबत युद्ध थांबवावं अशी अपेक्षा करत असताना भारत आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि ऊर्जा विकत घेतं आणि रशियानं युक्रेनमधील हत्याकांड थांबवावं अशी प्रत्येकाची इच्छा असताना चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. म्हणून भारत ऑगस्ट महिन्यापासून 25% कर आणि वरील दंड भरेल असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर ते मोठमोठ्या घोषणा करतात आणि त्यानंतर त्यावरनं घुमजाव पण करतात. एक उद्योगपती म्हणून त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते प्रामुख्याने अशा प्रकारचा दबाव टाकतात आणि दबाव टाकल्यानंतर ते आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला चर्चेसाठी, सौदेबाजी करण्यासाठी, बार्गेनिंग करण्यासाठी तयार करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा भारत आणि अमेरिका ह्या दोघांमध्ये पण त्यांची व्यापारी मंडळं गेल्या 1.5 महिन्यांपासून चर्चा करतात. यामध्ये कृषी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा टेरिफ कमी करणार नाही याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला आहे. त्यामुळे कुठेतरी भारतावरती दबाव टाकणं, त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नुकतंच जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो एक पद्धतीने डॉलरला दिला गेलेला शह आहे. कारण हा जो मुक्त व्यापार करार आहे भारत आणि इंग्लंड मधला तो पाऊंडमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे.